फिजिक्स थोडासा अवघड होता म्हणजे फिजिक्स का बिट लेंदी होता. दो क्या एक क्वेश्चन रिपीट हुआ था? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11 एप्रिलची MSc चा पहिला अटेम्प्ट आणि दुसरा अटेम्प्ट जो होता त्याचा अनालिसिस करायला आलेलोच आहोत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत सेफ स्कोर किती असणार आहे, पेपरमध्ये कोणते क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत आणि जे अपकमिंग शिफ्टचे स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी काय करायला हवंय, काय करायला नको, या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत बघा. आणि ज्यांची ऑलरेडी शिफ्ट झालेली आहे तर त्यांना सेफ स्कोर किती असणार आहे, किती मार्क्स वरती तुम्हाला बेस्ट टू बेस्ट कॉलेज हे मिळणार आहे, हे आज आपण डिस्कस करणार आहोत बघा. त्याच्यामुळे काहीच काळजी करू नका. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, 11 तारखेची पहिली शिफ्ट आणि दुसऱ्या शिफ्टचा जो पण स्टुडंटच्या रिॲक्शनचा व्हिडिओ आहे तो आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे बघा. तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा चेकआउट करू शकता. त्या पुढे जाण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक डिटेल मध्ये सेमिनार आणणार आहोत बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ऍडमिशन काउन्सिलिंग प्रोसेस ही बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, कारण की व्हॉट्सअप ग्रुप वरती आपण त्या फ्री सेमिनारची लिंक ही प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तो सेशन बघता येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्यावरती लवकरात लवकर तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर युनियन एज्युकेशनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. तर आता विद्यार्थी मित्रांनो, जास्त टाइम वेस्ट न करता आपण शिफ्ट अनालिसिस कडे जाऊयात बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त टाइम वेस्ट न करता आपण 11 तारखेची जी पहिली शिफ्ट होती त्याच्या अनालिसिस कडे येऊयात. तर सब्जेक्ट वाईज जायचं झालं तर फिजिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स मधून न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन्स खूप होते बघा. आणि ते जे न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन होते हे स्लाइटली टाइम कन्झ्युमिंग होते बघा. त्याच्यामध्ये ते लेंदी होते, त्याच्यामुळे स्टुडंटला फिजिक्सचा पेपर हा लिटल बिट टफ साईडला वाटत होता बघा. त्याच्यामध्ये फिजिक्स मध्ये बघायचं झालं तर क्वेश्चन जे होते ते फॉर्म्युला बेस बघायला मिळत होते, त्याचबरोबर कन्सेप्च्युअल बेस सुद्धा बघायला मिळत होते बघा. आणि डायरेक्टली क्वेश्चन्स आले नव्हते. जे पीवायक्यूज आहेत तर 2 ते 3 पीवायक्यूज जे आहेत तर ते कंबाईन करून त्याच्या कॉन्सेप्च्युअल बेसवर क्वेश्चन्स हे बघायला मिळत होते बघा. त्याच्यामुळे पीवायक्यूजचा तर नक्कीच हेल्प होत होती. त्याच्यामुळे तुम्ही पीवायक्यूज नक्कीच रेफर करू शकता. आणि डायरेक्ट क्वेश्चन्स बघायला मिळत नव्हते, थोडे कॉम्प्लेक्स साईडला क्वेश्चन्स बघायला मिळत होते. त्याच्यामुळं 11 एप्रिलची जी पहिली शिफ्ट होती त्याचा फिजिक्सचा पेपर हा लिटल बिट टफर साईडला बघायला भेटत होता बघा. त्याच्यानंतर केमिस्ट्रीच्या बाबतीत बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीमध्ये पीवायक्यू जे होते ते डायरेक्टली रिपीट झालेले बघायला मिळत होते. त्याचबरोबर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि जे फिजिकल केमिस्ट्री आहे तर ह्यांचं तिघांचं वेटेज बॅलन्स टाईपला बघायला मिळत होतं. त्याच्यामुळं जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे बघा. आणि डायरेक्ट क्वेश्चन्स होते, त्याच्यामुळे केमिस्ट्रीचा पेपर जो होता तो इझी साईडला बघायला मिळत होता. आणि जो मॅथ्सचा पेपर बघायचा झाला तर मॅथ्सच्या पेपरमध्ये ओव्हरऑल जो पेपर होता तो मॉडरेट लेवलचा बघायला मिळत होता, लिटल बिट लेंजियर साईडला होता. बट जर तुमचा चांगला अभ्यास झाला असेल तर मॅथ्सच्या पेपरमध्ये सुद्धा काही अडचण येणार नाही बघा. तर ओव्हरऑल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सच्या बाबतीत बघायचं झालं तर ओव्हरऑल पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलला आपण नक्कीच म्हणू शकतो. जो पण 11 एप्रिलची पहिली शिफ्ट होती त्याच्या बाबतीत. तर 11 एप्रिलच्या पहिल्या शिफ्टच्या वरून अनालिसिस वरून आपल्याला हे कळतं की जे पीवायक्यूज आहे ते पीवायक्यूचा चांगला अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, जे अपकमिंग शिफ्टसाठी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. त्याचबरोबर 11 एप्रिलची जी सेकंड शिफ्ट आहे तर त्याच्या रिगार्डिंग डिस्कस करायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्सच्या बाबतीत पहिला डिस्कस करूयात. मॅथ्स मध्ये इंटिग्रेशन आणि कॅल्क्युलसचा जो पण पार्ट आहे तर ह्याच्यातून कॉम्प्लेक्स क्वेश्चन थोडे बघायला भेटत होते, थोडे ट्रिकी क्वेश्चन्स होते. त्याच्यामुळं जो पण इंटिग्रेशन आहे किंवा कॅल्क्युलसचा पार्ट आहे, वेक्टरचा पार्ट आहे, अपकमिंग शिफ्टच्या स्टुडंटनी थोडं त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. ठीक आहे. त्याचबरोबर न्यू क्वेश्चन्स बघायला मिळत होते, थोडे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स होते असं स्टुडंटचं म्हणणं होतं. त्याचबरोबर पेपर थोडाफार ट्रिकी होता, लेंदी होता. ठीक आहे. त्याच्यामुळं मॅथ्सच्या बाबतीत खूप सारे स्टुडंट असं म्हणत होते की पेपर खूपच हार्ड होता. बट काही क्वेश्चन्स डायरेक्टली रिपीट झाले होते, त्याच्यामुळे ते मॅचअप होत होतं बघा. सो ओव्हरऑल बघायचं झालं तर 11 एप्रिलचा जो सेकंड शिफ्टचा मॅथ्सचा पेपर होता लिटल बिट टफर साईडला आपल्याला बघायला मिळतोय बघा. त्याचबरोबर केमिस्ट्रीच्या बाबतीत बघायचं झालं ऍज इट इज फर्स्ट शिफ्टला जसं डायरेक्ट क्वेश्चन्स आले होते, डायरेक्ट पीवायक्यूज होते, तसं सेम सेकंड शिफ्टला सुद्धा केमिस्ट्रीचे डायरेक्टली पीवायक्यूचे रिपीट झालेले बघायला मिळत होते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीचे जास्त पीवायक्यूज रेफर करा. पीवायक्यूज डायरेक्टली रिपीट होत आहेत आणि बाकीच्या सब्जेक्टची सुद्धा 100% करा. जरी पीवायक्यू डायरेक्टली रिपीट झाले नसतील पण त्या कॉन्सेप्टचे, त्या फॉर्म्युला बेसचे क्वेश्चन्स रिपीट झालेले बघायला मिळतात बघा. त्याचबरोबर फिजिक्सच्या बाबतीत बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्समध्ये थेरॉटिकल बेस क्वेश्चन्स बघायला मिळत होते. थेअरी आणि कन्सेप्ट हे दोन्ही मिक्स होते. कन्सेप्ट
थेरी आणि जो पण आपला न्यूमेरिकल आहे हे डायरेक्टली मिक्स झालेले क्वेश्चन्स बघायला मिळत होते. त्याच्यामुळं त्या टाईपचं जे क्वेश्चन्स आहेत त्याचा तुम्ही नक्कीच अभ्यास करा. तर असा हा 11 तारखेचा जो सेकंड शिफ्ट होती त्याचा रिव्ह्यू होता. ओव्हरऑल शिफ्टची डिफिकल्टी लेवल बघायची झाली तर 11 तारखेचा जो सेकंड शिफ्टचा पेपर आहे हा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला बघायला मिळत होता. लिटल बिट डिफिकल्ट साईडला, टफर साईडला हा पेपर आपल्याला नक्कीच बघायला मिळत होता. तर या दोन्ही शिफ्टच्या बाबतीत सेफ स्कोर म्हणायचा झाला तर पहिली शिफ्टची होती थोडी आपण इझियर किंवा मॉडरेट साईडला बघायला मिळत होती. त्याच्यामुळे आपण त्याचा सेफ स्कोर असं सांगू शकतो की अराउंड 155 प्लस जर तुम्हाला मार्क्स येत असतील किंवा 160 प्लस मार्क्स येत असतील तर तुम्हाला नक्कीच बेस्ट कॉलेज मिळायचे चान्सेस आहेत बघा. त्याचबरोबर जी पण सेकंड शिफ्ट होती 11 तारखेची तर ह्याच्या रिगार्डिंग सेफ स्कोर बघायचं झाला तर विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे 145 ते 150 प्लस जर तुम्हाला मार्क येत असतील तर नक्कीच तुम्हाला बेस्ट कॉलेज हे मिळू शकतं बघा. तर ओव्हरऑल अशा दोन शिफ्टचं अनालिसिस होतं. अशाच प्रकारचे जे पण शिफ्ट अनालिसिसचे व्हिडिओ असतील किंवा स्टुडंट रिॲक्शनचे व्हिडिओ असतील ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येणारच आहोत. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. त्याचबरोबर जसं आपण स्टार्टिंगला सांगितलं होतं की येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करत आहोत बघा. ऑनलाईन मोड मध्ये असणार आहे, फ्री असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन करा जेणेकरून तुम्हाला त्याची लिंक ही लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही ते सेशन अटेंड करू शकाल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ज्या स्टुडंटचा जास्त अभ्यास झाला नाहीये किंवा ठीकठाक अभ्यास झालाय त्यांनी घाबरून जाऊ नका. तुम्हाला जेवढे काही मार्क्स येतील त्या मार्क्सवरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज आणि ब्रांच मिळवण्यासाठी युनियन एज्युकेशन सिस्टीम तुमच्या मुलासाठी असणारच आहे. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूयाच पुढच्या व्हिडिओ.